मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी कंबर कसलेली आहे आणि त्या सर्व जो मोर्चा आहे ते आता मुंबईच्या दिशेने त्यांनी आगेकूच केलेला आहे। मात्र रात्री जे आहे ते पुण्यात त्यांचा मुक्काम झाला आणि आज याच लोणावळ्यात त्यांचा हा मुक्काम होणार आहे। आणि आपण बघा हा जो स्टेज आहे या स्टेजवरतीच ते आज संध्याकाळी भाषण करणार आहे। आणि हे जे स्थळ लोणावळ्याचं आहे हे जवळजवळ 200 एकर जागा आहे। इथे मराठी लोक जे आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे लोक येणार त्याची जय्यत तयारी इथे केलेली आहे। इथं वैद्यकीय व्यवस्था असेल किंवा महिलांसाठी खास व्यवस्था इथं करण्यात आली। त्याच्यामुळं हे जे मैदान आपण बघत आहात इथं राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते मराठा लोक इथे येणार आहे। आणि ते संध्याकाळी इथे आल्यानंतर इथे त्यांच्या जेवणाचीही चांगल्या पद्धतीने सोय केली आहे। ही सोय झाल्यानंतर आता संध्याकाळी मनोज जरांगे याच लोणावळ्यामध्ये काय बोलणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।